गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी जंगल परिसरात काल 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे। सदर घटनेमुळे वन विभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तालुक्यातील मारकबोडी जंगल परिसरात वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला। लागलीच सदर घटनेची माहिती वन विभागाला दिली असता सहाय्यक वनसंरक्षक सोनल बडके, वन परिक्षेत्र अधिकारी पेंदाम, क्षेत्र अधिकारी कन्नमवार घटनास्थळी उपस्थित झाले। दरम्यान बिबट्याच्या बाह्य भागास कोणतीही जखम आढळून आली नाही। मौका पंचनामा करून मृत बिबट्यास शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे। वन विभागाकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती मुख्य वन संरक्षक डॉक्टर किशोर मानकर यांनी दिली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण 5% वरून 17% वाढवण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला होता। याबाबत काल 23 सप्टेंबर रोजी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढले आहे। यामुळे जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वर्ग 3 तसेच वर्ग 4 च्या पदभरतीमध्ये सुधारित आरक्षणाचा फायदा होणार आहे। इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेली आरक्षणाची 50% मर्यादा तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी विहित करण्यात आलेल्या 10% आरक्षणाची मर्यादा पाळण्यासाठी अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या गडचिरोली, नाशिक, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, रायगड, नंदुरबार, पालघर या 8 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट क आणि गट ड संवर्गातील पदासाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी 12%, अनुसूचित जमातीसाठी 24%, विजा अ 3%, विजा ब 2.5%, बज क 3.5%, बज ड 2%, विमा प्र 2%, इतर मागासवर्ग 17%, AWS 10% व खुल्या प्रवर्गासाठी 24% आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। या सुधारित आरक्षणानुसार आदिवासी बहुल जिल्ह्याकरिता सुधारित बिंदू नामावली स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। हा आदेश काल 23 सप्टेंबर पासूनच लागू करण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्यातील पदभरतीमध्ये ओबीसी उमेदवारांचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्यात अर्धा ते 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे। त्यामुळे औष्णिक वीज केंद्रातील 4 युनिट बंद आहे। याचा मोठा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे। वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती असून राज्य अंधारात जाण्याची शक्यता अधिक आहे। राज्यात औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे। अर्धा ते 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे। कोळशाअभावी औष्णिक वीज केंद्रातील 4 युनिट बंद असून राज्यातील वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती आहे। पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्याने महत्त्वाच्या 4 युनिटचे उत्पादन बंद पडले आहे। कोराडी औष्णिक वीज केंद्रातील 660 मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक 6 सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकतो। 3 दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते। राज्यातील सर्वच वीज केंद्र सध्या या श्रेणीत आले आहेत। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा राज्यातील औष्णिक वीज केंद्रांना अपुरा कोळसा पुरवठा होत आहे। गेले काही दिवस राज्यातील अतिवृष्टी होत आहे। चंद्रपूर जिल्हा कोळसा उत्खननात अग्रेसर आहे। या एकट्या जिल्हा व आसपास 50हून अधिक कोळसा खाणी आहेत। अतिवृष्टीमुळे कोळसा खाणीतील उत्खनन थंडावले आहे। याशिवाय खोदकाम झालेला कोळसा वाहतुकीची समस्या आहे। परिणामी औष्णिक वीज केंद्राजवळ अत्यल्प कोळसा साठा शिल्लक आहे। महानिर्मितीकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसाचा साठा पुरण्याची शक्यता आहे। नागपुरात पॅराबॉम्बे दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या 2 व्यक्ती आढळल्या आहेत। पॅराबॉम्बे हा एक दुर्मिळ रक्तगट असून खूपच कमी लोकसंख्येमध्ये अशा प्रकारचा रक्तगट असतो। मागील बऱ्याच वर्षापासून हा रक्तगट असणाऱ्या व्यक्ती आढळल्या नाहीत, पण नागपुरात या रक्तगटाची ही पहिलीच केस असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। आढळून आलेल्या दोन्ही व्यक्ती पॅराबॉम्बे ओ पॉझिटिव्ह या अतिदुर्मिळातील दुर्मिळ रक्तगटाच्या आहेत। नागपुरात डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने अलीकडेच एका रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान एका मुलाचा रक्तगट तपासला असता हा रक्तगट पॅराबॉम्बे रक्तगट असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले। पण एरवी अशा प्रकारचे रक्त आढळत नसल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील धक्का बसला। पण संबंधित रक्तगट पॅराबॉम्बे असण्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुलासह त्याच्या वडिलांचे रक्ताचे आणि लाळीचे नमुने मुंबईकडे पाठवले आहे। दरम्यान या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने चाचणी केली असता संबंधित नमुने पॅराबॉम्बे रक्तगटाचे असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे।
कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या 1.5 वर्षापासून शाळांना लागलेली कुलुपे अद्याप उघडण्यात आली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. अशातच आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोना परिस्थिती पूर्वपदावर आल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. आता मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर मोहर लावली आहे. राज्यभर खूप वेगाने लसीकरण चालू आहे. तिसरी लाट येण्याआधीच तिला रोखण्यात देशाला यश मिळताना दिसत आहे. यामुळे अनेक तज्ज्ञ लोक दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यात काही हरकत नाही असे चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर बकुळ पारेख यांनी सांगितले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. हायकोर्टाने पुन्हा एकदा खड्ड्यांच्या समस्येची दखल घेतली असून सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा अशी सूचना केली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची बाब निदर्शनास आणून दिल्यावर मुंबई हायकोर्टाने फटकारले आहे. याआधी मुंबई हायकोर्टाने महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला एवढी वर्ष विलंब का अशी विचारणा करत हे काम पूर्ण होईपर्यंत अन्य कोणत्याही विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी परवानगी देणार नसल्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. एका CRZचे प्रकरणाची नोंद होत असताना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी स्वतःहून खड्ड्यांच्या समस्येची दखल घेतली. यावेळी त्यांनी खड्ड्याच्या समस्येबाबत केंद्र व राज्य सरकारला विचारणा केली. खड्ड्यांच्या समस्येमुळे वाहतूक कोंडी होत आहे. लोकांचा वेळ प्रवास करण्यात वाया जात आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नी आम्ही काही करण्यापूर्वी तुम्ही पावले उचला असे तोंडी निर्देश कोर्टाकडून राज्य आणि केंद्र सरकारला देण्यात आले आहे. मुंबई नाशिक महामार्ग मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे आहेत. त्यामुळे सरकारने आता तरी ही समस्या गांभीर्याने घ्यावी असेही यावेळी कोर्टाने कळसावले आहे. गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्या जागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे सांगितल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता रुग्णवाहिकेच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटले की मी आता आदेश काढणार आहे की रुग्णवाहिकेवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत धून वापरण्यात यावी. रुग्णवाहिकेवर आताचा कर्कश हॉर्न नको असेही त्यांनी म्हटले आहे. गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्या जागी भारतीय वाद्यांच्या आवाजांचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. तुमच्या गाड्यांमध्ये आता कर्कश आवाजांच्या हॉर्नपेक्षा मधुर आणि सुरेल अशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि या संबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले होते. राज्यातील आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी शनिवारी आणि रविवारी लेखी परीक्षा होत आहे. या परीक्षेच्या निमित्ताने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या परीक्षेत दत्ता पातुरकर या परीक्षार्थीला चक्क उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रवेशपत्रावर नोएडा सेक्टर 55ची छापून आली. केवळ पुणेच नाही तर वाशिममधल्या एका विद्यार्थ्यालाही नोएडाचे सेंटर आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवक भरतीतील या गोंधळामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दत्ता पातुरकर पाठोपाठ वाशिमच्या अक्षय राऊत या विद्यार्थ्याच्या परीक्षेबाबतही गोंधळ झाला आहे. या उमेदवाराला नोएडाचे सेंटर आले आहे. तसेच असाच प्रकार नाशिकच्या उमेदवारासोबतही घडला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या होऊ घातलेल्या परीक्षांचे नंबर उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे आले आहेत. पण हे केवळ नाशिक जिल्ह्यातील भिगवणच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत घडले आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. बहुतेक सदर सर्व्हर उत्तर प्रदेशात वापरले गेले असावे म्हणूनच असे झाले असावे असेही ते म्हणाले. आरोग्यसेवक भरतीतील या गोंधळामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या परीक्षा MPSCच्या माध्यमातून घ्याव्यात अशी मागणी आता MPSC विद्यार्थी कृती समितीमार्फत करण्यात आली आहे. दिल्ली येथील न्यायालयात करण्यात आलेल्या गोळीबाराने राजधानी हादरली आहे. रोहिणी न्यायालयाच्या आवारात जोरदार गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार गँगवॉरमधून झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुंड जितेंद्र गोगी याला आज शुक्रवारी दुपारी सुनावणीसाठी येथे आणले जात असताना हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात गोगी याचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत हल्लेखोरांनाही ठार केले. राजधानी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात 3 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. त्यापैकी एक जितेंद्र गोगी आहे तर जितेंद्रवर हल्ला करण्यासाठी आलेले 2 हल्लेखोर आहेत. सांगितले जात आहे की हल्लेखोर वकिलांच्या वेशामध्ये आले होते. विशेष म्हणजे गुंड जितेंद्र गोगी तिहार तुरुंगात होता. त्याला आज शुक्रवारी सुनावणीसाठी आणण्यात आले होते.
देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका बसला. आता ही दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून याबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना लसीकरणासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना घरीच कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना घरीच कोरोनावरील लस दिली जाणार आहे. इतकेच नाही तर त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची नोंदणी करावी लागणार नाही. आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयामुळे दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर VK पाल यांनी सांगितले की ज्या व्यक्ती लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत त्यांच्या घरीच लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना कुठेही नोंदणी करावी लागणार नाही. तसेच आम्हाला विश्वास आहे की आमची लस सुरक्षित आहे. ही लस घरी घेऊन जाण्यासाठी आम्ही जी व्यवस्था आणणार आहोत ती देखील सुरक्षित, प्रभावी आणि सहाय्यक असेल.